आपल्यापैकी प्रत्येकाने कुठे ना कुठे व्हॉट्सॲप स्टेटसला, आपल्या फेसबुक अकाउंटला, इंस्टाग्राम अकाउंटला किंवा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये बोलताना देखील जी घटना मणिपूरमध्ये घडली आहे त्या भयावह घटनेचा निषेध व्यक्त केला आहे। ही अशी घटना भारतासारख्या एका विश्वगुरू बनायला चाललेल्या देशामध्ये आताच घडते, 2 महिन्यापूर्वी घडते आणि ते आपल्याला कळते 2 दिवसांपूर्वी। 2 महिलांची नग्न धिंड काढली जाते, त्यांच्यावर बलात्कार होतो आणि या सर्वांचा व्हिडिओ प्रसारित केला जातो। ही इतकी भयावह घटना भारतात घडल्यानंतर प्रत्येकच भारतीयाचं मन सुन्न झालं होतं। या घटनेची दाहकता आणि गांभीर्य लक्षात घेता या घटनेच्या मुळापर्यंत न जाता फक्त निषेध व्यक्त करूनच आपण इथं थांबूया। आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे जे काही घडलंय हे घडण्यामागची कारणं काय ही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मणिपूर हे इतके 2-3 महिने का जळते, याच्या मागचा इतिहास काय आहे, मणिपूरचा भूगोल त्यांच्या इतिहासाला आणि वर्तमानाला कारणीभूत आहे का, तिथलं राज्य सरकार कुठे कुठे चुकलं आणि केंद्र सरकार कुठे चुकलं, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा। नमस्कार, मी साईराज पवार। Has engulfed India's northeastern Manipur state since early May. More than 100 people have been killed and thousands displaced. So can New Delhi bring peace to this often overlooked part of the country? This is Inside Story. सुरुवात करूया भूगोलापासून। मणिपूर हे राज्य आपल्या भारताच्या ईशान्येकडे म्हणजे नॉर्थ ईस्ट साईडला एक छोटंसं राज्य आहे। या राज्याच्या 4ही सीमा म्हणजे 3 सीमा ह्या भारतातील इतर राज्यांना म्हणजे आसाम, नागालँड आणि मिझोरम या राज्यांना लागतात, तर 4थी सीमा म्हणजे पूर्वकडची सीमा ही म्यानमार या देशाला लागते। म्यानमार या देशासोबत जवळपास 400 किलोमीटरची बाउंड्री आपलं हे मणिपूर हे राज्य स्थापित करतं। हा झाला मणिपूरच्या बाहेरचा भाग। आता आतमध्ये बघूया। आतमध्ये मणिपूरच्या सर्वात मध्यवर्ती ठिकाणी आहे ती म्हणजे इम्फाळ व्हॅली आणि ह्या इम्फाळ व्हॅलीच्या 3ही बाजूने आहेत ते म्हणजे डोंगर दऱ्या। ह्या डोंगर दऱ्यांमध्ये राहणारे कुकी आणि नागा प्रजाती आणि ह्या इम्फाळ व्हॅलीमध्ये राहणाऱ्या मेइती कम्युनिटी ह्या 2मध्ये सध्याचा चालू असलेला हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो। वरवर हा संघर्ष ह्या 2 कम्युनिटीमध्ये आणि फक्त 2 एथनिक क्लॅन्स यांच्यामध्येच होतोय असं दिसत असलं तरी याला बरेच अंग आहेत आणि हे अंग समजून घेण्यासाठी आपल्याला जावं लागणार आहे मणिपूरच्या इतिहासामध्ये। आपल्याला माहीत असलेल्या इतिहासानुसार इम्फाळ व्हॅलीमध्ये राहणारी सध्याची जी डॉमिनेटिंग कम्युनिटी आहे मेइती कम्युनिटी ही हजारो वर्षांपासून तिथे राहते। हजारो वर्षांपूर्वी मेइती कम्युनिटी ही म्यानमारच्या म्हणजे तत्कालीन बर्माच्या उत्तर भागातून ही आपल्या मणिपूर प्रांतामध्ये स्थापित झाली। हजारो वर्षांपूर्वी त्यांनी तिथं किंगडम स्थापन केलं, म्हणजे त्यांचं स्वतःचं राज्य स्थापन केलं। आणि जसं प्रत्येक राज्याला एखादं राज्य असं त्याला वाटतं की आपल्या राज्याच्या सीमा या वाढाव्यात, तसंच त्याही वेळेला मेइती कम्युनिटीचे जे राजे होते त्यांनी त्यावेळेला स्वतःच्या सीमा ह्या डोंगराळ प्रदेशामध्ये आणि ह्या बाजूला ब्रह्मदेश म्हणजे बर्मा याच्याकडे वाढवण्यास सुरुवात केली। यातूनच त्यांची अनेक युद्ध झाली। म्हणजे जे आता जे कुकी आणि हे सगळे कम्युनिटी ज्या डोंगराळ प्रदेशात आहेत आणि मेइती कम्युनिटी ज्या इम्फाल प्रदेशात आहेत यांची ही युद्ध, यांचे हे क्लॅशेस हे हजारो वर्षांपासूनचे आहेत। 1820 साली काय झालं तर बर्मा म्हणजे आत्ताचा म्यानमार याने मणिपूरवर आक्रमण केलं। हे युद्ध 7 वर्ष चाललं आणि हे युद्ध भयंकर झालं होतं। त्यामध्ये मणिपूरचं प्रचंड नुकसान झालं होतं। पण 1820 नंतरचा कालखंड हा भारताच्या इतिहासातला एक महत्त्वाचा कालखंड येतो, कारण ह्या काळामध्ये ब्रिटिश आपल्या भारतामध्ये पाय रोवण्यास त्यांनी सुरुवात केली होती। ब्रिटिशांनी काय केलं तर त्यांनी ह्या मणिपूरचा जो राजा होता मेइती कम्युनिटीचा याला संपूर्ण रसद पुरवली, म्हणजे दारुगोळा आणि बंदुका पुरवल्या आणि त्याच्या आधारावर ह्या राजाने ब्रह्मदेश अशी युद्ध केलं आणि त्या युद्धामध्ये त्याला बऱ्यापैकी यश देखील मिळालं। पण पुढे जाऊन असं झालं की हे जे इंग्रज हत्यारं पुरवत होते ते जसं त्यांनी इतर भारतामध्ये केलं तसंच त्यांनी मणिपूरमध्येही केलं आणि त्यांच्या इंटरनल कारभार जो असतो, जो ह्या राज्याचा म्हणजे मणिपूरचा जो कारभार होता त्याच्यात लक्ष द्यायला सुरुवात केली। म्हणजे एका प्रकारे मणिपूरवर स्वतःचं वर्चस्व स्थापन केलं आणि यातूनच पुढे जाऊन मणिपूर अँग्लो वॉर झालं। म्हणजे इंग्रजांचं आणि मणिपूरचे जे मेइती कम्युनिटीज वगैरे तिथले जे राजे होते त्यांचं एक वॉर झाला 1891 साली। त्याच्यात ब्रिटिश जिंकले। पुढे 1947 मध्ये जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा ही सगळी छोटी मोठी संस्थानं ही एकसंध भारतामध्ये विलीन करण्यासाठीच्या योजना आखल्या गेल्या। त्यातूनच 1949 साली मणिपूर संस्थानाने इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन हे भारत सरकारबरोबर साईन केलं। त्याचा अर्थ होता की आम्ही तुमच्याबरोबर असोसिएशनमध्ये असणार आहोत आणि पुढे जाऊन आम्ही विलय करू शकतो। तर हे इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन साईन केलं होतं मणिपूरच्या राजाने आणि त्यावेळेला असं म्हणलं जातं की त्यावेळेला त्यांनी तिथली जी असेंब्ली होती, जी लेजिस्लेटिव्ह असेंब्ली होती, त्यांच्याशी संगनमताने हा निर्णय घेण्यात आलेला नव्हता। त्यामुळे मणिपूरला भारतामध्ये जोडण्यापासून आम्हाला आमचा विरोध आहे अशी म्हणणारी काही ग्रुप हे त्यावेळेपासून भारतामध्ये म्हणजे मणिपूरमध्ये अस्तित्वात होते।
यानंतर पुढे काय झालं तर 1962 साली या मणिपूर संस्थानाला युनियन टेरिटरीचा दर्जा देण्यात आला आणि त्यानंतर 10च वर्षानंतर हा दर्जा युनियन टेरिटरीपासून एका राज्यापर्यंतचा करण्यात, म्हणजे 1972 साली मणिपूर हे राज्य म्हणून अस्तित्वात आलं. आता हा झाला मणिपूरचा भूगोल आणि इतिहास. यातून 2 गोष्टी तुम्हाला कळल्या असतील, त्या म्हणजे मेइती, कुकीज, नागाज ह्या सगळ्या ज्या तिथल्या आत्ताच्या कम्युनिटी आहेत, ह्या आदिवासी ज्या जमाती आहेत यांच्यामध्ये हजारो वर्षांपासूनचा कॉन्फ्लिक्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बर्मा, आत्ताचा म्यानमार, याचा ह्या दोन्ही कम्युनिटीजवर प्रभाव आहे. इनफॅक्ट मणिपूरच्या राजकारणावर आणि तिथल्या समाजावर त्याचा प्रभाव आहे. आता पुढे पाहूया की नक्की सध्या काय घडलं आहे. सद्यस्थितीमध्ये ज्या गोष्टी घडत आहेत याच्या मागचं बॅकग्राऊंड लक्षात घेण्यासाठी आपण बघूया की मणिपूरमध्ये सद्यस्थितीला मेइटी कम्युनिटी, कुकी कम्युनिटी आणि नागा कम्युनिटी ह्या ज्या मेन कम्युनिटीमध्ये क्लॅशेस आहेत यांची स्थिती कशी आहे. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे जो मणिपूरचा भाग आहे तो सखल प्रदेश आणि डोंगराळ प्रदेश अशा 2 भागांमध्ये विभागला गेलेला आहे. म्हणजे मणिपूरचा जवळपास 90% भूभाग हा डोंगराळ प्रदेशांचा येतो आणि जास्त करून ह्या डोंगराळ प्रदेशांमध्ये राहणाऱ्या कुकी आणि नागा कम्युनिटी यांचं ह्या भागातली लोकसंख्येचं प्रमाण आहे 45% आणि मेइती कम्युनिटीचं मणिपूरमधलं लोकसंख्येचं प्रमाण आहे जवळपास 55 ते 60%. म्हणजे 55 ते 60% असलेल्या मेइती कम्युनिटी जी जास्त करून 10% जमीन असलेल्या इम्फाल व्हॅलीमध्येच राहते आणि 90% भूभाग असलेल्या डोंगराळ प्रदेशामध्ये कुकी आणि नागा कम्युनिटी राहते जे 45%वर आहेत. वर करणी पाहता हे असं दिसेल की मेइटी कम्युनिटी स्वतः मेजॉरिटीमध्ये असताना सुद्धा फक्त 10% जमिनीवर राहते, त्यामुळे त्यांची गोष्ट बरोबरच आहे. पण इथे एक कॅच आहे. कसं आहे ना, ज्या वेळेला हा डोंगराळ प्रदेश आणि व्हॅली हे बायफर्केशन झालेलं निसर्गाने करून दिले, त्याच्याच आधारावर पुढे डेव्हलपमेंट होते. म्हणजे आता जर तुम्ही टुरिस्ट म्हणून गेला तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा काश्मीरमध्ये कुठे जाल? काश्मीरमधल्या तुम्ही त्याच खोऱ्यामध्ये जाल जिथे सर्व लोकवस्ती आहे, जिथे फर्टाईल लँड आहे, जिथे पिण्यासाठी पाण्याची सोय आहे, जिथे इतर सगळ्या गोष्टींची एक चांगली व्यवस्था केलेली आहे. आणि अशी सगळी व्यवस्था इम्फाल व्हॅलीमध्ये आहे. इम्फाल व्हॅलीमध्ये राहिल्यामुळे मेइती कम्युनिटीला सगळीकडेच जास्त ऑपॉर्च्युनिटी मिळाल्यात. म्हणजे नोकरी धंद्यामध्ये असू दे, व्यवसायामध्ये असू दे किंवा पॉलिटिकलीसुद्धा. 60 असेंब्ली म्हणजे 60 विधानसभा क्षेत्र असलेल्या मणिपूरच्या जी असेंब्ली आहे त्या असेंब्लीमधील 40 सीट्स ह्या मेइती कम्युनिटीकडे आहेत. म्हणजे तिथे मेइती कम्युनिटी मेजॉरिटीमध्ये. मग याच्यातून असं दिसतं की हा एक पॉलिटिकल स्ट्रगल आहे की म्हणजे कोणाला जास्त जागा आणि कोणाला कमी. याचं कारण म्हणजे ज्या कुकी आणि नागा ट्राईब आहेत यांना भारतातील संविधानानुसार शेड्यूल्ड ट्राईबचा दर्जा मिळाला आहे. म्हणजे त्यांची जी जमीन आहेत, आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील बघा अशा जागा आहेत. म्हणजे पुण्या साईडला भीमाशंकरमध्ये एक ST कॅटेगरी आहे जिथं त्या जमिनी फक्त तिथली लोकच घेऊ शकतात, बाहेरची लोकं जाऊन त्या जमिनी घेऊ शकत नाही. म्हणजे मणिपूरमधल्या ह्या ज्या हिल डिस्ट्रिक्ट्स आहेत इथल्या सगळे जमिनी हे फक्त नागा आणि कुकी लोकच घेऊ शकतात. या उलट जी इम्फाल व्हॅलीमध्ये 10% जागा आहे ही भारतातले कुणीही जाऊन घेऊ शकतं, तुम्ही आम्हीही जाऊन घेऊ शकतं. त्यामुळे मेइटी कम्युनिटीला असं वाटायला लागलं आहे की भारतातील इतर लोक येऊन किंवा म्यानमारमधील देखील काही लोक येऊन इम्फालमध्ये जागा घेत आहेत आणि आम्ही जे मेजॉरिटीमध्ये होतो तेच आता आमच्या ह्या उर्वरित जागेतसुद्धा मायनॉरिटीमध्ये जात चाललं आहे. त्यामुळे त्यांनी अशी एक याचिका दाखल केली की आम्हाला ST कॅटेगरीमध्ये आम्हाला मेइती कम्युनिटीला ठेवावं. आता खरं तर हे म्हणजे नागा आणि कुकी कम्युनिटीचा जो अधिकार आहे त्याच्यावरच गदा आणण्यासारखं होतं. कारण पुढे जाऊन जे म्हणजे इतिहासामध्ये जसं आपण मगाशी पाहिलं की मेइती राजे जेव्हा आले होते तेव्हा 1000 वर्षापासून ते हे कुकी जिथे राहतात त्या डोंगराळ प्रदेशामध्ये विस्तार करण्यासाठीचे प्रयत्न करत होते. मग आता जर शेड्यूल्ड ट्राईबमधून त्यांना स्टेटस मिळालं तर हे स्वतः जाऊन तिथे जमिनी घेऊ शकतील आणि कुकी आणि नागा यांच्या जमिनी स्वतःकडे घेऊ शकतात. याचा परिणाम काय तर आता सद्यस्थितीला तर त्यांना ते आरक्षण आहे का तर नाही. पण झालं असं की एप्रिलमध्ये एक जजमेंट आलं की ज्याच्यामुळे ही सर्व स्थिती पुन्हा उफाळून आली. आता आपण येऊया की ह्या सगळ्याची टाईमलाईन कशी काय झाली. आत्तापर्यंत आपण जे पाहिलं त्यातून तुम्हाला एक गोष्ट तर कळली असेल की ज्या राजकीय पोस्ट आहेत, जिथे बिझनेस वगैरे, जिथे इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट आहे, तिथे मेइती कम्युनिटी डॉमिनेट करते. असं नाही की नागा आणि कुकी यांना काहीच मिळत नाही आहे, परंतु मेइतीच्या तुलनेत त्यांना कमीच मिळते. आणि ही जी भावना आहे ही भावना भडकवणारी, ह्या भावनेला खतपाणी घालणाऱ्या घटना भाजप गव्हर्नमेंट जेव्हा तिथं आले तेव्हापासून घडल्या. याची सुरुवात झाली ती म्हणजे भाजप गव्हर्नमेंटने आणलेल्या नॅशनल रजिस्ट्री ऑफ सिटिझनशिप म्हणजे NRCच्या कायद्यांमुळे. जसं भारतामध्ये NRC कायदा येणार ह्या गोष्टीची चर्चा सुरू झाली तसंच बिरेन सिंग गव्हर्नमेंटने मणिपूरसाठी खास स्वतःची एक NRC तयार करण्याचं ठरवलं. आणि यातून त्यांनी म्यानमारमधून मणिपूरमध्ये आलेले जे काही विस्थापित शरणार्थी आहेत त्यांना बाहेर काढलं जाईल या प्रकारच्या एक इंडिकेशन देण्याला सुरुवात केली.
आता म्यानमारमधले शरणार्थी का आले तर तुम्हाला आठवत असेल तर 5-6 वर्षांपूर्वी म्यानमारमध्ये एक मिलिटरी कू झाला होता. म्हणजे त्यांनी तिथल्या सरकारला उलथून पाडलं आणि तिथे एक अस्थायी वातावरण निर्माण झालं, ज्याचाच परिणाम रोहिंग्या क्रायसिसमध्ये देखील झाला. मग यातील काही जी लोकं ही मणिपूरमध्ये आली त्यांना बाहेर काढलं जाईल आणि त्यांनी जे एन्क्रोचमेंट केली ती कमी केली जाईल, या प्रकारचा त्यांचा हेतू होता. पण हे NRCचं जे काही बिगुल त्यांनी वाजवलं ते मोस्टली तिथल्या कम्युनिटीने, नागा आणि कुकी कम्युनिटीने स्वतःवर घेतलं. याचं कारण म्हणजे मणिपूरमधल्या ह्या नागा आणि कुकी कम्युनिटी आहेत यांच्या पिढ्यानपिढ्यांचे संबंध हे म्यानमारमधल्या उत्तर भागामधल्या लोकांशी आहेत. त्यामुळे त्यांनी ते जणू काही त्यांच्यावर आक्रमण केलं जातं आहे असंच घेतलं. पुढची गोष्ट जी ह्या भेदभावाला खतपाणी घालू लागली ती म्हणजे अफूचं जे काही शेती केली जाते ह्या भागामध्ये त्याला होणारा विरोध. आता तुम्ही म्हणाल की अफूची शेती केली जाते आणि त्याला विरोध झाला तर गैर काय? तर गोष्ट अशी आहे ना की भारतातील ईशान्येकडची काही राज्य, म्यानमार आणि साऊथ एशियामधला काही प्रदेश याला जगाच्या पाठीवर एक गोल्डन ट्रायंगल म्हणतात. हा गोल्डन ट्रायंगल सोन्याचा नसून हा आहे अफूचा. म्हणजे अफूचं उत्पादन इथं केलं जातं आणि जगभरात इथून अफू पोचवली जाते. त्यामुळे हा भाग तसा सेन्सिटिव्हच राहिलेला आहे. झालं काय तर म्यानमारमधून आलेले काही इल्लिगल लोक हे ह्या मणिपूरमधल्या काही भागामध्ये अफूची शेती करतायत. ह्या गोष्टीखाली मणिपूर सरकारने इथल्या लोकांच्या शेती हस्तगत करायचे चालू केलं. म्हणजे इथल्या लोक म्हणजे कोण तर हे जे हिलमध्ये राहत होते, डोंगराळ भागात राहणारे कुकी आणि नागा कम्युनिटी. म्हणजे पुन्हा जी दरी त्यांच्यात आणि सरकारमध्ये व्हायला लागली होती त्याला अजून खतपाणी मिळत गेलं. आणि ह्या अशा गोष्टींमुळे त्यांना काय वाटायला लागलं की आपल्याला कोणी वालीच राहिलेलं नाही आहे. हे जे सरकार आहे हे मेहतीसाठी सरकार चालते कारण त्यांचीच मेजॉरिटी जास्त आहे. आणि त्यात फेब्रुवारीमध्ये जंगलात राहणाऱ्या काही लोकांना त्यांच्या घरांमधून बाहेर काढण्यात आलं का तर सांगितलं की तुम्ही इल्लिगली इथे राहत आहेत. आणि तिथल्या लोकांचं तर सांगणं आहे की हे लोक इथे शेकडो वर्षांपासून राहत आहेत. आता जेव्हा या अशा गोष्टी होण्यासाठी सुरुवात झाली त्यावेळेला तिथले जे ट्रायबल लोक होते त्यांचे जे समूह होते त्यांनी विरोध करायला सुरुवात केली. आणि जसं मी म्हणालो की 1949मध्ये जेव्हा तिथल्या राजाने स्वतःला भारतासोबत सामील करण्याचा करार केला त्यानंतरसुद्धा तिथे आम्हाला भारतासोबत राहायचं नाही असे म्हणणारे सेसेशनिस्ट लोक तयारच होते आणि ते आजही आहेत. त्यातल्याच 2 ग्रुपबरोबर ज्यांच्याशी मणिपूरच्या सरकारने करार केला होता, शांती करार केला होता की आता तुम्ही हल्ले करायचे नाही, आम्ही तुम्हाला अरेस्ट करणार नाही. जसे इथे अफूच्या शेतांवर कारवाई चालू झाली त्याचबरोबर सरकारने त्यांच्याशी जो एक समझोता करार केला होता तो मोडून टाकला आणि कारण असं दिलं की हे लोक तिथल्या ट्रायबल लोकांना भडकवत आहेत. त्यामुळे जो एक शांततेचा करार झाला होता तो सरकारच्याच बाजूने तोडला गेला. पुढची गोष्ट जी घडली ती तुम्ही कदाचित ऐकली असेल. म्हणजे तशी गोष्ट उत्तर प्रदेशमध्ये, मध्य प्रदेशमध्ये ऐकलेलं आपण भरपूर पाहिलं. मध्ये आपल्या माहीमच्या इथेही घडलं की अनऑथराइज जे काही धर्मस्थळ असतील त्यांच्यावर हातोडा चालवणं. झालं असं की एप्रिलमध्ये एका ट्रायबल कम्युनिटीमध्ये असणाऱ्या म्हणजे इम्फाल व्हॅलीच्या इथेच ट्रायबल लोकांची एक वस्ती आहे, तिथं असणाऱ्या 3 जी चर्चेस होती, ख्रिश्चन लोकांची चर्चेस होती, ती पाडण्यात आली. आता इथली डेमोग्राफी तुम्ही लक्षात घ्या. इथं कसं आहे की मेहती जी कम्युनिटी आहे ही जास्त करून हिंदू आहे. त्यातील काही मुस्लिम आणि बौद्ध देखील आहेत पण मोस्टली हिंदू आहेत. आणि हे जे ट्रायबल लोक आहेत यातले मोस्टली हे ख्रिश्चन आहेत. त्यामुळे याला पुन्हा एक धार्मिक वळण देखील मिळालं की तुम्ही फक्त त्यांच्यावरच कारवाई करताय, ख्रिश्चनांवर, कुकीजवर आणि नागा लोकांवर. ही घटना घडली होती 11 एप्रिलला. आणि 28 एप्रिल येईपर्यंत घडलं काय तर ज्या हायकोर्टामध्ये यांनी एक याचिका केलेली मेहती लोकांनी की आम्हाला शेड्यूल ट्राईबचं स्टेटस द्यावं, त्या याचिकेवर एका सिंगल जजच्या बेंचने असं सांगितलं की राज्य सरकारने यांच्या याचिकेवर विचार केला पाहिजे आणि त्यांची ही मागणी केंद्र सरकारपर्यंत पोहोचवली पाहिजे. खरं सांगायचं तर हायकोर्टाला ह्या प्रकारे एखाद्या सरकारला कोणाला तरी शेड्यूल ट्राईबमध्ये इन्क्लूड करा, त्यांना अनुसूचित जमातीमध्ये सामील करून घ्या हे सांगण्याचा अधिकार नाही आहे. कारण सुप्रीम कोर्टाने देखील याला एक फॅक्च्युअली रॉंग असं स्टेटमेंट सांगितलं आहे. म्हणजे ते पूर्णपणे चुकीचं आहे, फॅक्च्युअली ते चुकलं आहे असं सांगितलं आहे. आणि ज्या वेळेला हे हायकोर्टाकडनं आलं की आता मेहती लोकांनासुद्धा शेड्यूल ट्राईब म्हणजे अनुसूचित जमातीचं स्टेटस मिळणार आणि त्यांनासुद्धा आपल्याला मिळणारे बेनिफिट्स मिळणार, त्यावेळेला कुकी ट्राईब्स जे काय होते त्यांचा बांध फुटला. त्यानंतर घडलं असं की तिथले चीफ मिनिस्टर जे आहेत बिरेन सिंग हे चुराचंदपूर तिथलं एक गाव आहे, तिथलं एक शहर आहे, तिथे जाणार होते एका जिमच्या उद्घाटनाला. पण ज्या दिवशी त्या जिमचं उद्घाटन होतं त्याच्या आदल्या रात्रीच तिथली जिम पूर्णपणे जाळून टाकण्यात आली आणि इथून व्हायलन्स व्हायला सुरुवात झाली. मग आजूबाजूच्या सगळ्या डिस्ट्रिक्ट्समध्ये कर्फ्यू लावण्यात आला आणि जे आपण गेले 2 महिने पाहतोय ते. तर आपण 2 दिवसापूर्वी पाहिलेली जी भयानक घटना होती त्याच्यामागचं हे सगळं बॅकग्राऊंड आहे. म्हणजे इतिहास काळापासून चालत आलेली कुकी, मेहती, नागा यांची एकमेकांबरोबर असलेली राजकीय फाईट
त्याचबरोबर जमिनीसाठीची फाईट आणि मॉडर्न जमान्यामध्ये आजकालच्या आधुनिक जगात आल्यानंतर स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी असलेली फाईट, ह्या सर्वाची परिणिती म्हणजे हा एकमेकांबद्दलचा हा राग आहे. इथे सरकार कुठे चुकलं याच्यात माझं मत असं आहे की सरकारचं काम असतं पाहिजे की तुम्ही निरपेक्ष राहणं. इथे क्लिअरली असं दिसतंय की त्यांच्या जे काही त्यांनी घटना केल्या पुढे त्यातून क्लिअरली आपल्याला पाहता येतं की सरकार हे मेइती कम्युनिटीच्या भल्यासाठीच वागत होती. याचं कारण कुठेतरी आपल्या भाजपच्या एका राजकारणात सापडतं की मेजॉरिटेरियन पॉलिटिक्स करायचं. म्हणजे काय तर बहुसंख्यकवाद. तिथे बहुसंख्य कोण आहेत त्यांच्या बाजूचं धरा आणि काम करा. असं नाही की सरकारने काहीच केलं नाही. म्हणजे 1-2 घटना त्यांनी केल्यात. एक तर त्यांनी एक अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली एक जी काही सर्वपक्षीय कमिटी त्यांनी एक स्थापन केली, त्या सर्वपक्षीय कमिटीची एक बैठक घेतली होती. त्यानंतर त्यांनी असं सांगितलं होतं की आर्टिकल 355 म्हणजे ज्याच्या अंतर्गत भारताचे जे आर्टिकल आहे आर्टिकल 355 याच्या अंतर्गत काय आहे तर केंद्र सरकारची जबाबदारी आहे की राज्यामध्ये एक स्थिरता असणं आणि जर ती नसेल तर त्याला संरक्षण पुरवणं. कोणापासून? एक्सटर्नल ॲग्रेशन म्हणजे बाहेरून जर कोणाचं आक्रमण झालं तर, आणि इंटरनल डिस्टर्बन्स म्हणजे राज्याच्या आतमध्ये जर काही प्रॉब्लेम होत असतील तर इथं इंटरनल डिस्टर्बन्स आहे. त्यामुळे केंद्र सरकारने 355च्या कलमाखाली तिथे स्वतःची फौज दिली. असं सांगण्यात येतं की अमित शहांनी सांगितलं की इम्फाळ व्हॅलीमध्ये फक्त शांतता राहू द्या, जे हिल डिस्ट्रिक्ट आहेत ते आम्ही बघून घेतो. पण हे सांगूनही महिना झाला आहे आणि ही आत्ता जी घटना आपल्यासमोर आली आहे ही अत्यंत भयानक आहे. अजून देखील म्हणजे जी काही व्हायलन्स होता तो थोडाफार थांबला होता, तो आता हे व्हिडिओ पुन्हा बाहेर आल्याने पुन्हा वाढला आहे. केंद्र सरकारची अजून एक बॉडी आहे ज्याला म्हणतात नॅशनल कमिशन फॉर वुमन NCW. त्यांचा जो याच्यामध्ये रोल आहे त्याच्यावर पण मला आक्षेप आहे. एका महिन्यापूर्वीच ह्या घटनेबद्दल अनेक लोकांनी त्यांच्याकडे कंप्लेंट केली होती. NCWच्या ज्या चीफ आहेत त्यांच्या म्हणण्यानुसारच काही महिलांनी त्यांच्यावर बलात्कार झाल्याच्या कंप्लेंट्स देखील केल्या होत्या. त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही तिथले जे CP आहेत, तिथले जे अधिकारी आहेत यांना पत्राद्वारे कळवलं होतं. आता म्हणजे ही गोष्ट मला खरोखर पटत नाही की जे राज्य जळतंय त्या राज्यामध्ये तिथे असणाऱ्या महिलांवर बलात्कार होतात. बलात्कार म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो, बलात्कार हा असा गुन्हा आहे ज्याला वॉर क्राईम म्हणतात. म्हणजे एखाद्या युद्धात सुद्धा जर बलात्कार झाला असेल तर त्या घटनेला हा क्राईमच मानला जातो. इतक्या भयंकर घटनेला नॅशनल कमिशन ऑफ वुमन काय करतं तर फक्त पत्र देऊन पाठवतं. ना नॅशनल कमिशन ऑफ वुमनने एखादी पत्रकार परिषद घेऊन हा मुद्दा त्याच वेळेस बाहेर काढला, ना त्यांनी याच्याबाबत पंतप्रधान किंवा तिथले राष्ट्रपती यांना काही पत्र लिहिलं जे मीडियासमोर आलं असेल. मीडियाचं याच्यामध्ये काय चुकलं तर मीडियाने सुद्धा आदिपुरुष कसा होता, त्यानंतर इतर जी IPL चालू होते, इतर सगळ्या गोष्टींना इतकं महत्त्व दिलं की मणिपूरमध्ये नक्की काय चाललंय, काय धुमसतंय याच्याकडे कोणाचंच लक्ष नव्हतं. आणि याच्यात मीडियाची एका परीला चुकही नाही आहे. याचं कारण म्हणजे आपण कधी ते डिमांडही करत नाही. तुम्ही स्वतःला विचारा, तुम्हाला याच्या आधी भारतातील हे ईशान्येकडची राज्य यातील सर्व राज्यांची नावं तरी माहीत होती का? जर तुम्हाला एखादा ब्लँक मॅप दिला तर तुम्ही सांगू शकाल आसाम कुठे आहे, मणिपूर कुठे आहे, मिझोरम कुठे आहे, नागालँड कुठे आहे किंवा त्रिपुरा कुठे आहे. त्यामुळं आपली ह्या राज्यांकडे पाहण्याची जी दृष्टी आहे याच्यात फरक व्हायला पाहिजे असं मला तरी वाटतं. आता इथून पुढे आपण काय करू शकतो? सगळ्यात पहिलं म्हणजे राज्यात 355 लावून काही फायदा नाही, कारण त्यातून फक्त तुम्ही फौज पाठवता. त्या राज्यामध्ये 356च्या अंतर्गत सरकार बरखास्त केलं पाहिजे आणि तिथे केंद्र शासनाचे रूल म्हणजे प्रेसिडेंट रूल लावला पाहिजे. तिथले जे चीफ मिनिस्टर आहेत बिरेन सिंग यांना हटवून सत्ता ही केंद्र सरकारने हातात घ्यायला हवी. त्यानंतर तिथे ज्या काही कम्युनिटी आहेत म्हणजे मेती, कुकी, नागास या सगळ्यांना घेऊन एक ऑल पार्टी मीटिंग घेतली पाहिजे. या मीटिंगची चर्चा ही पंतप्रधानांसोबतच व्हायला पाहिजे. मी एवढं इन्सिस्ट पंतप्रधानांचं नाव घेऊन का करतोय? कारण आज देखील भारतातील ऑल इंडिया लेवलला जर एखादा असा नेता मानला जात असेल तर तो आपल्या भारताचे पंतप्रधानच आहेत. त्यामुळे त्यांच्या अध्यक्षतेखाली ही जर मीटिंग झाली तर त्याला एक वजन येईल, त्याला एक वचक येईल आणि जे हे ग्रुप अशी काही हरकती करतायत यांना एक आळा बसेल. पंतप्रधान ज्यांच्या वजनाबद्दल मी आता एवढं म्हणालो आहे हे मात्र गेले 2-3 महिने चुप्प आहेत. ते एक शब्दही बोलले नाहीत. एका बलात्कारित महिलेचा एक व्हिडिओ समोर यावा लागला, त्यानंतर पंतप्रधान महोदय 4 वाक्य बोललेत. हा कुठला दृष्टिकोन आहे आपल्या भारतातीलच एक राज्याकडे बघायचा काय माहीत. कदाचित मणिपूरमधून येणारी फक्त 2च लोकसभा सीट हेच त्यांचं कन्सर्न असलं पाहिजे. पुढची गोष्ट म्हणजे इल्लिगल बांधकाम, त्यानंतर अफूची शेती याच्या नावाखाली हे सर्व संपवण्याच्या नावाखाली तुम्ही काही ठराविक कम्युनिटीला टार्गेट नाही केलं पाहिजे. कारण तसं जर होत राहिलं तर आपोआपच या कम्युनिटींमध्ये स्वतःला राज्यापासून, देशापासून एक वेगळं पाहण्याची, एक स्वतःला वेगळंपण जपण्याची त्यांच्यामध्ये एक वृत्तीच येऊन जाते, जी आज आपण काश्मीरमध्ये पाहू शकतो. त्यामुळे मणिपूरचं भारताचं दुसरं काश्मीर होऊ द्यायचं नसेल तर यासाठी आत्ताच प्रयत्न गरजेचे आहेत. हायकोर्टाने जे ते जजमेंट दिले आहे ज्याच्यानुसार
ST स्टेटसमध्ये मेहतीला समाविष्ट करण्याची त्यांनी एक रिक्वेस्ट केली आहे. ती रिक्वेस्ट सर्वात पहिली सुप्रीम कोर्टामध्ये गेली आणि सुप्रीम कोर्टाने याच्यावर योग्य तो निर्णय दिला पाहिजे. कारण जोपर्यंत अशा गोष्टी रिझर्वेशन ह्या गोष्टी राजकीय व्यक्तींच्या हातात असतील तोपर्यंत त्या गोष्टींचं फक्त राजकारणच होणार आहे आणि त्या राजकारणातून लोकांची अशी ससेहोलपट होणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्हाला वाटत असेल की मणिपूरमध्ये काय घडते हे मराठीमधून साध्या सरळ सोप्या शब्दामध्ये इतरांनाही कळावं तर हा व्हिडिओ शेअर करा. माझे हे प्रयत्न आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.